राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील एक चांगले वक्ते आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे मुद्दे घेऊन ते मुंबईकरांसमोर तसंच लोकांच्या समोर जाणार आहेत। फक्त मुंबईच नाही तर इतरही महापालिकांमध्ये 9 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती असणार आहे। युतीमध्ये ते लढणार आहेत। अशा वेळेला कोणते मुद्दे ते समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या सगळ्यामध्ये मराठी माणूस हा केंद्रबिंदू असणार आहे दोन्ही ठाकरे बंधूंचा। त्यासाठी आपण काहीही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहोत असं ठाकरे बंधूंनी म्हटलं होतं आणि आता ठाकरे बंधू शिवतीर्थावर दाखल झालेत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। पण पाहतोय ठाकरे बंधू आता शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ते पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जातील। हॉटेल ब्लू सी या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे आणि सध्या ठाकरे बंधू या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर यंदाची महापालिका निवडणूक ही अतिशय वेगळी आहे कारण शिवसेनेमध्ये फूट पडली आहे आणि ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी जात आहेत। ही अशी एकच जागा आहे की ज्या ठिकाणी राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र एकाच व्यासपीठावर या ठिकाणी आलेले होते। ते म्हणजे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। तर इथे त्यांचा वारंवार संवाद देखील झालेला होता। भलेही राज ठाकरे कुटुंबापासून वेगळे झाले होते किंवा राजकीय त्यांनी एक वेगळा पक्ष त्यांनी स्थापन केला तरी सुद्धा बाळासाहेबांसाठी म्हणून आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून ठाकरे कुटुंब नेहमीच या ठिकाणी एकत्र आलेलं आहे। भलेही विरोधामध्ये त्यांनी वारंवार टीका केलेली असेल मात्र बाळासाहेबांना अभिवादन करताना दोन्ही बंधू मात्र एकत्रच या ठिकाणी पाहायला मिळाले होते। आणि आज ज्यावेळेला एक ऐतिहासिक अशी युती होते तर अशा वेळेला बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे या ठिकाणी एकत्र दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे बंधू इथे पोहोचतील। आता शिवतीर्थावर ठाकरे बंधू दाखल झालेले आहेत। परंपरेनुसार या महत्त्वाच्या मोठ्या क्षणाच्या आधी ठाकरे बंधू बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। एक प्रकारे शिवतीर्थावरचं हे शक्ती प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतो। मनसेचे नेते शिवसेनेचे नेते देखील या ठिकाणी दाखल आहेत आणि माजी नगरसेवकांना देखील या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं। तर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। एक प्रकारे दोन्ही बंधूंसाठीचा हा एक वेगळा क्षण आहे, भावनिक असा हा क्षण आपण या ठिकाणी म्हणूयात। आज जर बाळासाहेब हयात असते तर दोघे बंधू असे एकत्र आलेले पाहून त्यांना सुद्धा तसाच आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून दिली जात आहे।